नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तर तुम्ही पहिल्या भागामध्ये बघितलेच असन की स्नॅपकर माझं भांडण झालं असं मला अडाणी वगैरे म्हणल्याच्या बाद. तर आम्ही भांडण वगैरे झालं आणि मग त्यांनी ग्रुप वगैरे सगळं डिलीट केलं वगैरे सगळं असं म्हणतानी बारामतीचे जे शिवराईचे मावळे होते त्यांनी मला सपोर्ट केले आणि बाकीच्या दादांनी सुद्धा मला सपोर्ट केला. तर असंच करत करत आम्ही मीटअप ठेवणार होते. तर मीटअप ठेवता ठेवता काय झालं, तारीख असं पकडली होती आम्ही. तर स्नॅक बंद होणार आहे अशी खबर आली आम्हाला बातम्यामध्ये की स्नॅक पण बंद होणार आहे. तर मला लय धक्का बसला, असं बेकार वाटलं एकदम की यार म्हणलं आता टिकटॉक बंद झालं आणि स्नॅक पण बंद होणार आहे, आता कसं करायचं. दादाला म्हणलं कसं करायचं. तर दादा म्हणले ताई आपण एक काम करू म्हणले, तू काय कर म्हणले, नंबर घे म्हणले प्रत्येकाचा, जे तुला नंबर देतात त्यांचा नंबर तू घे आणि जे माझ्याकडे नंबर आहे तर ते मी घेतो बोलले. तर मी ठीक आहे ताई, दादा चालन म्हणलं. मग चंद्रकला ताई पहिल्यांदाच आमची ताईनं माझा एक डुएट केला होता, त्याच ग्रुपमध्ये होती त्या दुनियादारी. तर त्यांनी मला काय बोलले की ताई तुम्ही माझ्याशी बोलणार का, तर तुम्ही माझा नंबर घ्या आणि तुमचा नंबर द्या, आपण व्हॉट्सअपला बोलत जाऊ. तर मग काय झालं, मी काय केले, माझा नंबर न देता मी सुनील दादाचा नंबर दिला. माझा नंबर मी कुणाला दिला नव्हता, फक्त सुनील दादाचाच नंबर मी सगळ्याला द्यायची. तर असंच करता करता दादाला सीमाताई म्हणून सगळेजण कॉल करायचे. तर दादा म्हणायचे की हा ताई हाय, थांबा देतो असं. आणि दादा मला होल्डवर घ्यायचं आणि आम्ही बोलायचं. असं करता करता लॉकडाऊन लागलं आणि भयंकर लॉकडाऊन लागलं होतं बघा. तेव्हा बाहेर वगैरे काहीच निघायचं नव्हतं, काहीच असं दूर राहायचं होतं आणि क्वारंटाईन खूप लोक झाले होते. तर दादा म्हणले आता मीटअप कसं करायचं, कोण कोण येणार आपल्या मीटअपला नाही का असं. मी बघू दादा म्हणलं काहीतरी करू. आणि पहिल्याच लॉकडाऊनला आम्ही मीटअप ठेवलं होतं. तर ते आम्ही नाशिकमध्ये मीटअप ठेवलं होतं. एवढा मस्त कार्यक्रम झाला होता, ते इतका भारी मस्त नियोजन कसं केलं दादानी. दादा म्हणले काही टेन्शन घेऊ नको ताई, मी परवानगी काढतो. दादानी परवानगी काढले, तारीख आम्ही काढली आणि नंबर घेतले प्रत्येकाचे. आणि स्नॅक बंद झालं होतं आणि टिकटॉक बी बंद झालं होतं. तर आता आम्ही भेटल्याच्यामध्ये व्हिडिओ कशावर टाकायचं हे नेमकं आम्हाला पडलं होतं की असंच करता 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 आम्ही काय केले, सगळ्याचे नंबर घेतले आणि व्हॉट्सअप ग्रुप बनिला. एक व्हॉट्सअप ग्रुप बनिला, प्रत्येकाला तिथे जॉईन केलं आम्ही. आणि म्हणता मी माझा नंबर आहे म्हणून मी सांगितलेच नव्हतं, दुसऱ्याच नावानं मी त्या ग्रुपमध्ये आले होते, कोमल ह्या नावानं आले होते मी. तर ज्या लोकांशी भांडण झालं होतं त्या लोकांना सुद्धा आम्ही घ्यायचा विचार केला होता. तर त्या लोकांना घेतला आम्ही. तर ग्रुपचं नाव काय द्यायचं हे प्रश्न पडलं होतं आम्हाला. आता ग्रुपचं नाव काय द्यायचं, तर त्या ग्रुपचे जे दुनियादारी ग्रुप होते ते लोक एवढे आगाऊ होते, तर ह्यांना सुधारायचं कसं दादा, असं ठरलं होतं आमचं. तर असंच करता करता माझ्या दिमागात आलं होतं एक नाव, हम नहीं सुधरेंगे. हे नाव आलं होतं. म्हणलं दादा ह्याला सुधरू आपण आणि हे नाही सुधारले ना बघूया म्हणलं. तर दादानं काय केलं, हम नहीं सुधरेंगे हे ग्रुप बनिला. मला ऍडमिन नाही बनले, ते स्वतःच ऍडमिन होते आणि आणखीन कुणाला तर ऍडमिन बनलेले होते. आणि त्या सगळ्या लोकांना जे घेतले होते मिक्स, आणि मी तिथं कोमल म्हणून गेले होते त्या ग्रुपमध्ये. आणि मी बघायची अशी, आणि तिथे मी मुक्की आणि बहिरी सगळेच होते. तर तिथं मला दादानी मला मुक्का केलं आणि बहिरही केलं मला. तर मी कुणाशीच बोलायचे नाही, फक्त मेसेज बघायचे. तर हा असं हे ग्रुपला आम्ही असं नाव दिलं आणि असं नाव पडलं हम नहीं सुधरेंगे हा ग्रुप. तर हा ग्रुप खूप व्हायरल झाला होता आणि फेमस पण झाला होता. हम नहीं सुधरेंगे थोड़ा सा बिगड़ेंगे, यार आम्ही भरपूर रील काढल्या होत्या. तर मीटअप ते कसं केलं आम्ही काय नाही मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगते. तर चला आता बाय. आणि दुसऱ्या भागामध्ये मी सांगते तुम्हाला की आणखीन काय काय घडलं काय काय नाही. तर चला बाय, काळजी घ्या.